नमस्कार. आपण आज साबुदाणा बटाटा चकली पाहणार आहोत. अगदी वाळवणातला पदार्थ आहे. वर्ष ते दीड वर्ष टिकणारा, छान अशी कुसकुशीत अशी होणारी, तोंडात टाकताच विरघळणारी साबुदाणा बटाटा चकली कशी करायची ते पाहूया. नमस्कार, मी रोहिणी हेल्दी किचन मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. रोहिणी हेल्दी किचन मध्ये आपण आज पाहणार आहोत. आता उन्हाळा सुरू झाला की सगळीकडे वाळवणीचे पदार्थ तयार करण्याची अगदी लगबग सुरू असते. वर्ष ते दीड वर्ष टिकणारा पदार्थ आपण तयार करून ठेवत असतो. त्यातले साठवणीतला पदार्थ, वाळवणीचा पदार्थ, अगदी सगळ्यांच्या आवडीची असणारी, उपवासामधली अगदी खास अशी साबुदाणा बटाटा चकली कशी तयार करायची तेही काही टिप्स आणि ट्रिक्स सहित मी तुम्हाला आज दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर अगदी वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. कोणताही उन्हाळी पदार्थ करत असताना, कोणताही पदार्थ घेत असताना तो चांगल्या प्रतीचा घ्यायचा, कारण आपण उन्हाळी वाळवणाचा पदार्थ 1 ते 1.5 वर्ष टिकवून ठेवत असतो. त्यामुळे कोणताही पदार्थ घेताना तो स्वच्छ निवडून घ्या आणि चांगल्या प्रतीचा वापरा. साबुदाणा बटाटा चकली करण्याकरता आता आपण साबुदाणा भिजत ठेवणार आहोत पाण्यामध्ये. त्यासाठी इथे पाणी घालूया. त्या अगोदर पूर्णपणे आपण साबुदाणा 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. अशा पद्धतीने हाताने त्याला अगदी चोळून धुवून घ्यायचं आहे, कारण त्याच्यावरची जी पांढरी पावडर असते ती पूर्णपणे आपल्याला काढून टाकायची आहे. त्यामुळे काय होतं, साबुदाणा मऊसर असा भिजला जातो, टम असा फुगला जातो. जरी तुम्ही खिचडीला जरी साबुदाणा भिजवत असाल तर अशा पद्धतीने हातावरती चोळून साबुदाणा धुवून घ्या. त्यानंतरच खिचडीसाठी साबुदाणा भिजत ठेवा. इथे पाहू शकता मी 3 ते 4 वेळा साबुदाणा व्यवस्थितपणे पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. त्याच्यावरची सर्व पावडर आपण काढून टाकलेली आहे आणि इथे आवश्यकतेनुसार आपण पाणी घालू. पाणी म्हणजे आपलं अर्ध बोट बुडेल इतपत आपण पाणी घालणार आहोत. जास्तही पाण्याचा वापर करू नका. इथे पाहू शकता माझं अर्ध बोट बुडेल इतपत मी पाणी घातलेलं आहे. आता आपण हे रात्रभर भिजत ठेवणार आहे, कारण का मी उद्या सकाळी साबुदाणा चकली बनवणार आहे. जर तुम्ही सकाळी साबुदाणा चकली बनवणार असाल तर रात्रीच साबुदाणा भिजत ठेवा, म्हणजे चकली अगदी छान बनते. साबुदाणा झाकून ठेवायचा आहे आणि सकाळीच उघडून बघायचं आहे की भिजला आहे की नाही. सतत ओपन करू नका, नाहीतर काय होतं की साबुदाणा व्यवस्थित भिजला जात नाही. इथे पाहू शकता आपण रात्री साबुदाणा भिजत ठेवलेला होता आणि छान असा मोकळा मऊसर असा साबुदाणा भिजलेला आहे. इथे पाहू शकता अगदी बोटावरती मी तुम्हाला फोडून दाखवते. आतपर्यंत व्यवस्थितपणे साबुदाणा भिजलेला आहे. अगदी मऊसर असा साबुदाणा बटाटा चकलीसाठी गरजेचा असतो. हा सर्व साबुदाणा आपण आता मोकळा करून घेणार आहोत. बऱ्याचदा काय होतं, थोडंसं आपल्याकडून पाणी जास्त होतं. तेव्हा काय करायचं, जर थोडासा गिजगा साबुदाणा झाला तर कॉटनच्या कपड्यावरती साबुदाणा काढून घ्या आणि अर्धा तास फॅनखाली ठेवा आणि छान असं सुकू द्या. त्यानंतर चकली बनवण्याकरता वापरू शकता. उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. बटाटे अगदी उकडण्याकरता ठेवण्या अगोदर 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. त्याच्यावरची पूर्णपणे माती काढून घ्यायची आहे. त्यानंतर अगदी चिमूटभर मीठ घाला, म्हणजे बटाटे अजिबात फुटणार नाहीत. ही टिप नेहमी लक्षात ठेवा. हळदसुद्धा तुम्ही घालू शकता, पण आपण उपवासाकरता बटाटे शिजवणार होतो म्हणून मी हळद घातली नाही. आणि इथे मी अर्धा किलो साबुदाणा आणि 1 किलोच्या वरती बटाटे घेतलेले आहेत. तुम्ही बटाटा आणि साबुदाण्याचं प्रमाण थोडंसं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे पाहू शकता अगदी बटाट्याची साल अगदी सहजपणे निघते. सर्व बटाटे आता मी सोलून घेणार आहे. आणि कधीही लक्षात ठेवा की बटाट्याचं प्रमाण थोडंसं चकलीमध्ये जास्त झालं तरीसुद्धा चालेल. चकली अगदी छान खुसखुशीत होते. इथे पाहू शकता बटाटे पूर्णपणे मी सोलून घेतलेले आहेत. पाहू शकता बटाटा एकही फुटलेला नाही. बऱ्याच वेळा काय होतं की बटाटे अगदी फुटून जास्त शिजून त्यामध्ये पाणी असतं. तसा बटाटा अजिबात चकली बनवण्याकरता वापरायचा नाही. इथे पाहू शकता मी खिसणी घेतलेली आहे. मी खिसणीने बटाटा खिसून घेणार आहे. तुम्ही पोटॅटो मॅशरनी सुद्धा बटाटा मॅश करून घेऊ शकता किंवा हाताच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही अगदी छान असा मॅश करू शकता. पण काय होतं, खिसणीने खिसला की व्यवस्थितपणे चकली आपण जेव्हा करत असतो तेव्हा व्यवस्थित चकली सोऱ्यामधून पडते. त्यामुळे मी अशा पद्धतीने खिसणीवरती सर्व बटाटे अगदी व्यवस्थितपणे खिसून घेणार आहे. इथे बघू शकता सर्व बटाटे खिसून घेतले. शक्यतो बटाटे चकली बनवण्याकरता खिसूनच वापरा, म्हणजे चकली बनवायला अगदी सोपी जाते. इथे आपले बटाटे खिसून झाले. आता आपण साबुदाणासुद्धा थोडासा मॅश करून घेणार आहोत. त्यासाठी आता मी परातीमध्ये साबुदाणा काढून घेते. साबुदाणा
वाटण्याकरता, बारीक करण्याकरता तुम्ही मिक्सरचा सुद्धा वापर करू शकता. अगदी थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं म्हणजे अगदी चकली आपली खुसखुशीत तयार होते. एखादा साबुदाण्याचा दाणा आपल्या दाताखाली आला चकली तळल्यानंतर तर अगदी खुसखुशीत चकली लागते. त्यामुळे जास्तही बारीक वाटू नका. अशा पद्धतीने इथे पोटॅटो मॅशरने मी सर्व साबुदाणे बारीक करून घेणार आहे. सर्व साबुदाणा मॅश करून घेतलेला आहे. अगदी छान असा मऊसर साबुदाणा तयार झाला. अशीच कन्सिस्टन्सी चकली बनवण्याकरता गरजेची आहे. इथे पाहू शकता छान असा गोळा तयार होतोय. आपण बटाटेसुद्धा किसलेले वापरणार आहोत, त्यामुळे दोन्ही मिश्रण एकसारखं असेल तर चकली अगदी खुसखुशीत होते. आता हे सर्व मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं किंवा तुमच्याकडे कोणतंही भांडं असेल तर मोठं वापरा, म्हणजे बटाटा आणि साबुदाणा एकत्र व्यवस्थित मिक्स करता येईल. आपल्याला हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासाठी आता किसलेला बटाटासुद्धा आपण काढून घेऊ. साबुदाणा बटाटा या मिश्रणामध्ये आता आपण घालणार आहोत हिरवी मिरचीचं वाटण. मी फक्त मिरची वापरणार आहे. जाडसर 4 ते 5 मिरच्या मी वाटून घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखट जरी वापरलं तरीसुद्धा चालेल. उपवासाला बनवत नसाल तर लसूण, कोथिंबीर, जिरे हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. काही भागात उपवासाला जिरे खातात, ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. कमी जास्त केलं तरीसुद्धा चालेल. इथे मी 2 मोठे चमचे मिठाचा वापर केलेला आहे. मीठ आणि मिरची, बटाटा आणि साबुदाणा यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी चमच्याच्या साह्याने आत्ता मिक्स करून घेते, कारण का मिरची थोडीशी तिखट आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं. आता आपण हाताच्या साह्याने एकसारखं करून घ्यायचं आहे, कारण का जेव्हा आपण हाताने मळून घेतो तेव्हा एकसारखं पीठसुद्धा मळलं जातं. त्याचप्रमाणे हे मिश्रणसुद्धा आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला चकली बनवण्याकरता गरजेची आहे. आणि इथे चकली बनवण्याकरता आपलं हे मिश्रण तयार आहे. चला तर मग आता आपण सोऱ्याच्या साह्याने चकली बनवून घेऊ. साबुदाणा बटाटा चकली बनवण्याकरता इथे मी एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे, स्वच्छ धुतलेला आहे. याऐवजी तुम्ही सुती कपडा जरी वापरला तरीसुद्धा चालेल. या कागदाला मी एक थेंबही तेल लावलेलं नाही. तेलाचा वापर शक्यतो जेव्हा तुम्ही वाळवणीचे पदार्थ तयार करत असता तेव्हा कमी करावा किंवा वापरणं टाळावं. कारण का काय होतं, आपण वर्ष ते 1.5 वर्ष हे पदार्थ साठवून ठेवत असतो वाळवणीचे, तेव्हा त्याला वास येऊ शकतो. किंवा जर तुम्हाला वापरायचंच असेल तर थोडंसं तिळाचं तेल तुम्ही वापरू शकता. ते पाहू शकता साबुदाणा बटाटा चकली बनवून तयार आहे. अजिबात कुठेही तुटत नाही, कुठेही गुठळी राहिलेली नाही. याचं कारण आहे की आपण जो बटाटा साबुदाणा मिक्स करून घेतला होता, आपण बटाटे किसून वापरल्यामुळे अजिबात चकली कुठेही तुटत नाही. आणि जेव्हा आपण हे सर्व मिश्रण मिक्स करत असतो थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण एकजीव करून घ्यायचं म्हणजे चकली अतिशय छान आणि खुसखुशीत पण होते आणि पडतानासुद्धा सोऱ्यातून अगदी व्यवस्थित पडते. चला तर उरलेल्या सर्व चकल्या अशाच पद्धतीने मी बनवून घेते. चकली उन्हामध्ये 3 ते 4 दिवस वाळवून घ्यायची आहे, सुकवून घ्यायची आहे. कोणताही उन्हाळी पदार्थ, वाळवणाचा पदार्थ तयार करत असताना तो 3 ते 4 दिवस उन्हामध्ये व्यवस्थित सुकवून घ्या, तेव्हाच तो टिकतो. वर्षभर टिकण्याकरता तो उन्हामध्ये व्यवस्थित वाळला गेला पाहिजे आणि तेव्हाच तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. नाहीतर व्यवस्थित वाळला नाही, थोडासा ओलसर राहिला तर तो खराबही होऊ शकतो. इथे पाहू शकता मी 3 ते 4 दिवस उन्हामध्ये चकली सुकवून घेतलेली आहे, वाळवून घेतलेली आहे आणि छान अशी कडक अशी चकली इथे तयार झालेली आहे. इथे पाहू शकता अगदी खट्ट असा खडखडीत असा आवाज येतोय. इतपत चकली आपल्याला सुकवून घ्यायची आहे, तेव्हाच आपण ती स्टोअर करून ठेवू शकतो आणि वर्षभर तो वापरू शकतो. चकली तळण्याकरता इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपण चकली तळून घेऊ. अशा पद्धतीने ते तेल गरम झालेलं आहे. तेल थोडंसं कोमट असेल त्यामध्ये अजिबात चकली तळू नका. अगदी मऊसर अशी चकली तळली जाते, आतमध्ये कच्ची राहते आणि व्यवस्थित नीटशी भाजली जात नाही, तळली जात नाही. त्यामुळे अगदी तेल व्यवस्थित गरम होऊ द्या. इथे पाहू शकता अगदी खुसखुशीत, कुरकुरीत, तोंडात टाकताच विरघळणारी इथे चकली आपण तयार केलेली आहे. सर्वांनाच आवडणारी साबुदाणा बटाटा चकली, उपवासामधील खास अशी असणारी, कुरकुरीत, खुसखुशीत, चवदार अशी, तिखट अशी लागणारी साबुदाणा बटाटा चकली आपण आज तयार केलेली आहे. ज्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा, म्हणजे चकली अजिबात बिघडणार नाही आणि व्यवस्थित चकली तयार होईल आणि वर्षभर टिकून राहण्याससुद्धा मदत होईल. अजिबात खराब होणार नाही. माझी आजची रेसिपी नक्की ट्राय करा. साबुदाणा बटाटा चकली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये.
तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. आणि जर रोहिणी हेल्दी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. ज्या टिप्स आणि ट्रिक सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा, म्हणजे चकली अजिबात बिघडणार नाही आणि तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत अशी चकली तयार होईल. तोपर्यंत धन्यवाद.